हे टिल्प्या आपला बारका भाऊ आहे आणि हे माझे मित्र नवीला आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून एका ब्लॉग मध्ये. मेटकी इथे पोहोचलोय आपण. आधी आता आपण मेटकी इथे दर्शन घेणार आहे. इथे उत्तम आंघोळीची व नाश्त्याची सोय केली जाते. एकदम प्रॉपर पद्धतीने चांगली अशी सोय केली जाते. आता इथे सर्व नाश्ता घेतलाय. आम्ही पण नाश्ता वगैरे घेऊन रेडी आहे. तुम्ही जर मेटकी इथे आला तर इथे नक्की भेट द्या. श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्तय्यावा देवी यांचा वाडा. वाड्याच्या इथे पोहोचलोय. तर आपण जाऊया वाड्यातील दर्शन घेऊया. तर वाड्यातून इथे पोहोचल्यानंतर इथे दर्शनाची लाईन सुरू होते. आपण जाऊया दर्शनाला. आपण आता दर्शनासाठी रांगेत चाललोय. बाळूमामा वैद बाबा. भरपूर अशी मोठी रांग आहे इकडे. तर बघू शकता तुम्ही संपूर्ण मंदिरामध्ये आज किती गर्दी आहे. अमावस्या असल्यामुळे आज थोडी गर्दी आहे. बघा इकडे माते मातेच्या वाड्याच्या इथलं दर्शन वगैरे झालंय. वाड्याच्या बाजूला असलेल्या ज्यूस सेंटर मध्ये आपण एक ज्यूस पितोय. 20 रुपयाचा एक ग्लास आहे हा ज्यूसचा. तर आपण बघूया, टेस्ट करूया. एवढ्या उन्हात रिफ्रेशमेंट असा होणारा हा ज्यूस आहे. इथं आला तर तुम्ही इथं नक्की विजिट करा. तुला कसं वाटलं? मस्त. मामा देवस्थानच्या इथे चाललोय. इथं असं बघून तर वाटते खूप गर्दी आहे वाटतं. चला आता पुढे जाऊन बघूया गर्दी आहे की नाही. तर आता पुढे जाऊन आपल्याला कळेलच. बाळूमामांचं जे मूळ मंदिर आहे हे एकदम जुनं मंदिर. खूप त्यांनी स्वतः इथे येऊन खांब रोवलेला अशा मंदिरात आपण आलोय. इथं गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. अशी भरपूर गर्दी आहे. आता आपण महाप्रसाद खायला आलो. आता इथे लाईन आहे. इथून प्लेट वगैरे घ्यायचे आहेत. महाप्रसादाची चांगली सोय केली आहे. त्यामध्ये शिरा, बटाट्याची भाजी, वरण आणि भात असं मस्तपैकी असं नियोजन आहे. तर चला आपण आता पहिले खायला घेऊया. भूक खूप लागली आहे. महाप्रसाद वगैरे खाऊन आता निघालोय आम्ही. आता तुम्ही बघू शकता इथे अजून महाप्रसादात भरपूर अशी गर्दी आहे. बघा इथे यायचंय अन्नछत्र भक्ती निवास मध्ये. या बोर्डच्या इथे येऊन तुम्हाला मग राईट मध्ये जाऊन तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घेता येईल. इकडे एक लाईन आहे. या साईडून पण तुम्ही करू शकता. महाप्रसाद घेतल्यानंतर डायरेक्ट समोरच आहेत. इकडून आम्ही हे 2 बॉक्स, याचे 2 बॉक्स, परत अजून एक खोबऱ्याचे लाडू आहे, डिंकाचे लाडू, या सर्वाचे एक बॉक्स घेतलेत. आजीने आपल्याला चांगला डिस्काउंट वगैरे दिलाय. तुम्ही सर्वांनी देखील नक्की आजीच्या दुकानाला भेट द्या आणि इकडूनच प्रसाद घ्या. तर भावा, मला काय सांगशील इथल्या मेटकी मधलं काय असं इतिहास आहे? खाली बाळूमामांचं मंदिर आहे. तिथं बाळूमामाने खांब रोवलाय. एक खांब इथं आणि एक खांब कैलासात आहे. आणि इकडं बाळूमामा सत्यवा देवीचं, बाळूमामाच्या बायकोचं मंदिर आहे. बाळूमामांच्या बायकोची समाधी खाली आहे इकडं आंब्याच्या झाडाखाली. आणि इकडं आमुशाला इकडं अशी सारखी माणसं येत जात राहतात. एक कोट्याधीश माणसं आमुशाला येतातच. काय बोलतोस? होय. आणि मग इकडं भरपूर गर्दी असते. भरपूर आमुशाला, जर आमुशाला भरपूर इथं गर्दी असते. आणि खाली बिली प्रसादला आता अन्नछत्र बांधले तिथं. आम्ही आताच जेवून आलो. एकदम मस्त जेवण होतं. होय. आणि इकडं रात्रीची 12 वाजता ते भूत काढतात. कुठं? या सत्यवाच्या देवळापाशी. काय बोलतो? आणि इकडे खांबाला जर माणूस भूत अंगात असले तिकडला हा ते मी आता बघितलं. एक बाई होती ना, ती जोरात चिंगाळत होती पूर्ण. डायरेक्ट किंकाळते. आणि हे टिल्प्या आपला बारका भाऊ आहे
आणि हे माझे मित्र नवीला आहेत आणि आम्ही इथं सगळीजण बसताव दिवसभर बसताव खाताव पिताव टेस्टिंग मागते हे माझा मागते हे थम्सअप मागते इकडे तिकडे फिरते इकत बसताव कंदी पेड तेल बाटल्या सुदर्शन हो का इकडं तिकडं आता आलाय बघा जाऊन तू काय सांग रेस खाली समाधी आहे म्हणून जरा सांग की असनी हे आम्हाला काय माहित नाही हे बघा इथं दुकान येत आहे किंवा कायम इथं पडणं असतंय कवा नाही ते आम्हाला बोलले होते इकडे या म्हणतोय गिराक कंट्रोल येत नाही तुम्ही मित्र लोक त्याला मदत केली पाहिजे ना येतो की आम्ही दर रविवारी असतो हे बघा प्रत्येक नगरी आहे ह्यो काय माझा एक कायम येतोय आणि ह्यो येतो ह्यो आज आलाय ह्यो जिगरी यार आपली तो कोण ह्यो आणि ह्यो यांचं नाव काय दोघांचं ह्यो सोन्या याला प्रथमे नावायला सोन्या म्हणतात ह्यो प्रतीक ह्यो संचा आणि ह्यो टिल्प्या आपला भाऊ तुझं नाव सांगितलंच नाही आणि मी साई साई हा अच्छा आणि असं बोलतो आणि हा सुदर्शन सुदर्शन तर स्टिंग पितोय दात बघा त्याचा कसं झाल्या कायम टिक मी इतक्यात आमचं दुकान आहे आणि इथं सर्वजण कंदी पेढे आहेत नाच कधी काय टॉपचे पेढे कंदी पेढे इथं भेट द्यायला लागतंय पाटलांचं दुकान आता उसाचा रस प्यायचा आहे मस्त एकदम ताजा उसाचा रस ना कुठं आई शपथ इथे आपल्याला काय बघायला भेटलंय बघा इथे अक्षरशः साडी बनते साडीची फॅक्टरी आहे साडी कशा प्रकारे बनते वगैरे ते सर्व उसाचा रस पिला आणि यांच्या शेडच्या मागे बघतो तर साडीचं एकदम पूर्ण फॅक्टरी आहे तर फॅक्टरीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला आतमध्ये फॅक्टरीच्या आतमध्ये साडी कशी बनवत होती काय ते तर हे त्यांचे मालक आहेत या फॅक्टरीचे मालक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या फॅक्टरी बद्दल माहिती साडीच्या फॅक्टरी बद्दल काय सांगाल तुम्ही तुमच्या फॅक्टरी बद्दल कधीपासून सुरू केलं होतं आज 6 जून 2025 ला चालू केली मी म्हणजे एकच वर्ष झाले याच्या आधी माझे साधे माग होते म्हणजे आपले पांढरं कापड तयार होते ते साधे माग होते ते मी धुवून त्याच्यानंतर हे साडीचे माग घातले चायना रॅपेरवरती साडी तयार होती तुमचं सप्लायर कुठपर्यंत जातं हे सगळं हे माल मला बेळगावून येतोय मी बेळगावला पाठवतो बेळगावून मी बेंगलोरला साडी घालतो म्हणजे तुम्ही फक्त इथे तयार करता जॉब रेट होते तयार करतो म्हणजे तुमचं स्वतःचा एक बिझनेस स्वतःच नाही स्वतःच आता मी एका मागावर चालू केलं प्रयत्न आहे काही ना काहीतरी आपलं चालू करायचं असाच प्रयत्न करा तुम्ही काय सांगाल तुम्ही जोडप्याने सोबत असं फॅक्टरी असं पूर्ण चालू करताय म्हणजे चालू केले 1 वर्ष झालंय तर तुम्ही म्हणजे दोघांच्या सोबतीचे एकपणामुळेच एवढं फॅक्टरी वगैरे मोठी चालते तुमची आम्ही पहिले 4 महिने आम्ही स्वतः चालवलो तर आता म्हणजे मालकाला कधी पहिलं काम करायचंय मग नंतरच सगळं हळूहळूच शून्यातून जग निर्माण होतं अशा टाईप पहिला 4 महिने आम्ही चालू केलं सुद्धा नंतर आता दिवाळीनंतर कामगार ठेवले काम तुमचं वाढलंय. आता काय पाठिंबा द्यायचा फॅक्टरी मधल्या साड्या आणल्यात तर या अशा प्रकारच्या साड्या आहेत हे या कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत काय सांगा या सिल्क मध्ये तयार होतात हे धर्मावरमला जातात सगळं धर्मावरम सर्व सिल्क मध्ये हा सिल्क जरीवर डिझाईन असते साड्या वगैरे तर चांगल्या आहेत अशा वेगवेगळ्या टाईपच्या अशा बनवतात मी आता एक आतमध्ये पण बघितली एक पिंक टाईप मध्ये ती पण खूप सुंदर होती मस्त बॉर्डर वगैरे होती कारण असंच मराठी माणूस पुढे गेला पाहिजे असंच तुम्ही सर्वांनी करा मी पण एक छोटा युट्यूबरच आहे सध्या तर हळूहळू मी पण आता 60 का 70 फॉलोअर्स आहेत माझे सबस्क्रायबर जास्त नाहीत हळूहळू मी पण माझं असं चॅनल ग्रो होतोय तर ही म्हणजे ही माझी पहिलीच मुलाखत आहे आम्ही मी पहिल्यांदाच झालंय हा बरोबर आहे ना असं लगेच असं लक्ष जात नाही लक्ष कोणाचं जात नाही. आमचे बसवाले दादा बोलले की बाबा इथे बघ तुला फॅक्टरीच साडेसात. आणि अचानक रस पीत ते सगळं दिसलं तर खूप छान वाटलं तुम्हाला शुभेच्छा चालेल आम्हाला पण भारी वाटलं धन्यवाद हे आपले टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ज्याच्यातून आपण हा पूर्ण प्रवास आपलं मेटकेचं दर्शन झालेलं आहे आता यापुढे आता आपण आदमापूरला जाणार आहे इथून कमीत कमी आपल्याला अर्धा ते 1 तास लागेल इथून जायला अच्छा. तिकडे जाताना ट्रॉफिक लागतं आपल्याला हा ट्रॉफिक भरपूर का नॉर्मल असतं म्हणजे भाविकांची गर्दी भाविकांचीच गर्दी असते त्या हिशोबाने आपण जाणार आहे तर आता पुढे बघू आपण चालेल पुढे बघत राहा आपल्यासोबत आहे आपला अमोलदार
पूर्ण मस्त असा पाऊस पडलाय. आपल्याला आता आदमापूरमध्ये डायरेक्ट दर्शन भेटतंय. एक आपले सहकार्यकर्ते आहेत, त्यातले सहकारी इथे कामाला आहे. त्यांच्याद्वारे आपल्याला एक कलेक्टरला फोन लावून डायरेक्ट VIP दर्शन म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे आपल्यासाठी.